मित्रांनो, समजा तुमची पूर्वापार चालत आलेली शेती आहे किंवा एखादा प्लॉट आहे आणि शेजाऱ्यासोबत सीमेवरून वाद सुरू असल्यामुळे तुम्ही किंवा शेजाऱ्याने सरकारी हद्द कायम मोजणी आणली. भूमी अभिलेख विभागाचे मोजणीदार येतात, मोजणी करतात आणि अचानक सीमा निश्चित करताना तुमची हक्काची जमीन शेजाऱ्याच्या ताब्यात दाखवली जाते किंवा खुणा किंवा दगड चुकीच्या ठिकाणी रोवले जातात. अशा वेळी अत्यंत भीती आणि मानसिक त्रास निर्माण होतो. असे घडल्यानंतर अजिबात घाबरू नका. सरकारी हद्द कायम मोजणीचा निकाल किंवा मोजणीदाराने रोवलेले दगड अंतिम नसतात. जरी हद्द कायम मोजणी चुकीची झाली असेल तर कायदा तुम्हाला पुनर्मोजणीचा, अपिलाचा आणि तुमची मूळ हद्द पुन्हा कायम करण्याचा पूर्ण अधिकार देते. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण हद्द कायम मोजणी आणि त्यातील त्रुटींवर कायदेशीर मार्ग शोधण्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. जसे की हद्द कायम मोजणी म्हणजे काय असते, ती साध्या मोजणीपेक्षा वेगळी कशी असते, मोजणीदार जमिनीवर हद्द कायम करताना नक्की काय काय पद्धत वापरतात, हद्द कायम मोजणी चुकीची झाली आहे हे कसे ओळखायचे, मोजणीच्या दिवशी रोजनाम्यावर काय नोंद करावी, मोजणी अहवाल आणि नकाशा मिळाल्यानंतर आणि मोजणी मान्य नसेल तर उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रारीची प्रक्रिया कशी असते आणि कायदेशीर मुदत आणि फी किती असते. त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि अगदी महत्त्वाचा विषय की महसूल न्यायालयामध्ये न्याय न मिळाल्यास दिवाणी न्यायालयामध्ये कोर्ट कमिशन मोजणीची मागणी कशी करायची, या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर हद्द कायम मोजणी म्हणजे काय असते हे समजावून घेऊयात. बघा, दोन शेतकऱ्यांमध्ये जमिनीची हद्द किंवा सीमा यावरून वाद असेल किंवा जमिनीच्या चतुसीमा निश्चित करायची असतात तेव्हा कायदेशीररित्या कायमस्वरूपी सीमा दगड रोवण्यासाठी ही मोजणी केली जाते. भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नियमानुसार अधिकृतपणे नकाशा तयार करून जागेवर येऊन हद्द कायम करतात. आता प्रश्न उभा राहतो की हद्द कायम मोजणीसाठी किती वेळ लागतो आणि सरकारी फी किती असते. तर बघा, भूमी अभिलेख विभागाने आवश्यकतेनुसार हद्द कायम मोजणीचे 4 मुख्य वर्ग केलेले आहेत. यामधील पहिला म्हणजे साधी हद्द कायम मोजणी. यासाठी अर्ज दाखल केल्यापासून साधारण 6 महिने ते 1 वर्ष एवढा प्रदीर्घ कालावधी लागतो. हा प्रकार त्यावेळेस वापरला पाहिजे ज्यावेळेस शेजाऱ्याशी कोणताही तात्काळ वाद नसेल, फक्त भविष्यामध्ये आपल्याला घर बांधायचे आहे किंवा कंपाऊंड घालायचे आहे आणि तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तरच ही मोजणी निवडावी. याची सरकारी फी सर्वात कमी असते. दुसरा प्रकार म्हणजे तातडीची हद्द कायम मोजणी. यासाठी अर्ज दाखल केल्यापासून साधारणपणे 2 ते 3 महिने एवढा कालावधी लागतो. हा प्रकार जर तुम्हाला जमिनीवर लागवड करायची आहे, बँकेतून कर्ज घ्यायचे आहे किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार अंतिमरित्या संपवायचा असेल तर साध्या मोजणीपेक्षा दुप्पट फी भरून ही मोजणी आपणास करता येते. तिसरा प्रकार म्हणजे अतितातडीची हद्द कायम मोजणी. यासाठी अर्ज केल्यापासून साधारणपणे 1 महिना कालावधी लागतो. आता हा प्रकार महत्त्वाचा आहे. जर शेजारी तुमच्या हद्दीत अनधिकृत बांधकाम करत असेल किंवा तातडीने पिकांचे नुकसान करून रस्ता रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर जास्त सरकारी चलन भरून ही मोजणी मिळवता येते. आणि चौथा शेवटचा प्रकार म्हणजे न्यायालयीन हद्द कायम मोजणी. यासाठी कालावधी न्यायालयाने दिलेल्या आदेशातील मुदतीनुसार लागतो. आता या प्रकारची मोजणी कधी घ्यावी तर जेव्हा कोर्टामध्ये जमिनीचा दावा प्रलंबित असतो तेव्हा कोर्टाच्या आदेशाने दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 26 रूल 9 अन्वये ही मोजणी केली जाते. आता मोजणीदार एखाद्या जमिनीची हद्द कायम कशी करतात ते जाणून घेऊयात. ज्यावेळेस मोजणीदार तुमच्या जमिनीवर हद्द कायम करण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्याकडे टिपण उतारा, गुणाकार बुक, आकार फोडपत्रक आणि फाळणी नकाशा असे जुने आणि मूळ नकाशे असणे अनिवार्य असतात. पूर्वी साखळी पद्धतीने किंवा मोजमाप टेपच्या साहाय्याने हद्द कायम केली जायची. आता ETS म्हणजेच इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन किंवा GPS रोवर मशीन वापरल्या जातात. परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की मशीन किती आधुनिक असेल, जर त्यात इनपुट दिलेले बेस पॉईंट्स चुकीचे असतील तर हद्द कायम मोजणी पूर्णपणे चुकीची होऊ शकते. आता पाहूयात की हद्द कायम मोजणी नक्की कोठे आणि का चुकते. हद्द कायम मोजणी चुकण्याचे 90% सर्वात मोठे कारण म्हणजे मोजणीदाराने निवडलेला चुकीचा बेस पॉईंट. अगोदर हे समजून घेऊयात की कायदेशीर आणि तांत्रिक भाषेत बेस पॉईंट म्हणजे नक्की काय असते. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर बेस पॉईंट म्हणजेच मोजणीची सुरुवात करण्याचे मूळ ठिकाण किंवा संदर्भ बिंदू असतो. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या शेताचा कोपरा मोजायचा असेल तर मोजणीदार तुमच्या शेतामध्ये उभं राहून टेप लावून मोजणी सुरू करू शकत नाही. मोजणीदाराला अगोदर गावातील अशी जागा शोधावी लागते की ज्या जागेचे स्थान इंग्रज काळापासून किंवा मूळ सर्वेपासून अजिबात बदललेले नाही. जेव्हा मोजणीदार तुमच्या जमिनीवर येतात तेव्हा अनेकदा बेस पॉईंट सरकारी दगड किंवा विहीर 1 किलोमीटर दूर असते. तिथे जाऊन मोजणी करण्यास वेळ लागतो. त्यामुळे काही मोजणीदार आळस
करतात किंवा सोय म्हणून जवळच असलेला शेजाऱ्याचा बांध, नवीन सिमेंटचा रस्ता किंवा शेजाऱ्याने दाखवलेला वीज खांब बेस पॉईंट म्हणून गृहीत धरतात आणि येथे सर्वात मोठी तांत्रिक चूक होते. जर तो शेजाऱ्याचा बांधच आधी 5 फूट अतिक्रमित असेल किंवा तो नवीन नकाशातल्या मूळ रस्त्यापेक्षा 2 फूट बाजूला बनलेला असेल तर त्या चुकीच्या बेस पॉईंटवरून केलेली संपूर्ण मोजणी आणि काढलेली हद्द कायमची रेषा 100% चुकीचीच येणार. मोजणीचा पायाच निसटल्यामुळे तुमचे 2 ते 5 गुंठे क्षेत्र सहजरित्या शेजाऱ्याच्या ताब्यामध्ये जाते. त्याचबरोबर काही वेळा संगणकीय नकाशा आणि मूळ टिप्पण यामध्ये फरक असतो. मोजणीदाराने मूळ टिप्पण किंवा गुणाकार बुक न पाहता फक्त संगणकीय नकाशावरून हद्द कायम केल्यास जागेवर खूप मोठा फरक पडतो. त्याचप्रमाणे मोजणीच्या वेळी उपस्थित असलेला शेजारी मोजणीदाराला चुकीचे बांध दाखवून दिशाभूल करू शकतो. मोजणीच्या दिवशी काय काळजी घ्यावी असाही एक प्रश्न आपल्या मनात आलेला असेल तर बघा, हद्द कायम मोजणीची नोटीस तुम्हाला कायदेशीररित्या मिळणे बंधनकारक असते. मोजणीच्या दिवशी सर्व शेजाऱ्यांच्या उपस्थितीतच हद्द कायम मोजणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे मोजणीदार कोणते पॉईंट्स लावत आहे आणि कोठे दगड रोवत आहे याचे मोबाईलमध्ये फोटो आणि स्पष्ट लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करून ठेवा. मोजणी संपल्यानंतर मोजणीदार जो रोजनामा किंवा पंचनामा लिहितात त्यावर न वाचता किंवा असंतोष असताना नुसती सही करू नका. जर हद्द कायम मोजणी चुकीची वाटत असेल तर सहीच्या बाजूला स्पष्टपणे लिहिले पाहिजे की मोजणीदाराने घेतलेले बेस पॉईंट्स चुकीचे असून ही हद्द कायम मोजणी मला अमान्य आहे. मी यावर कायदेशीर हरकत नोंदवत आहे. आता व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा कायदेशीर की मोजणी तर झाली, आता समोरच्या व्यक्तीची मोजणी मान्य नसेल तर काय करायचे आणि कोठे हरकत घ्यायची. बघा, मोजणीची प्रत हातात आल्यानंतर लगेच कोर्टात न जाता तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे लेखी हरकत अर्ज द्या. त्यात झालेली मोजणी का चुकीची आहे याचे स्पष्टीकरण लिहून द्या आणि त्याची पोहोच सांभाळून ठेवा. तालुका स्तरावर समाधान न झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 247 अन्वये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या न्यायालयामध्ये अपील दाखल करा. साधारणपणे प्रत मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत अपील करणे अत्यंत आवश्यक राहते. अपिलाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतात. जर पहिल्या हद्द कायम मोजणीमध्ये चूक सिद्ध झाली तर ते पहिली मोजणी रद्द करतात आणि वरिष्ठ मोजणीदारांमार्फत पुनर्मोजणी म्हणजे सुपर निमताना मोजणीबाबतचे आदेश देतात. मग आपणाला दिवाणी न्यायालयामध्ये देखील या मोजणीविरुद्ध काही कायदेशीर कारवाई करता येईल का? तर होय, परंतु दिवाणी न्यायालयाला असे मोजणीविरुद्ध कारवाई करण्याचे अजिबात अधिकार नाहीत. परंतु झालेल्या मोजणीमुळे तुमच्या मालकी हक्काला किंवा मिळकतीमध्ये तुमच्या असणाऱ्या ताब्याला काही नुकसान होणार असेल तर मात्र आपणास दिवाणी न्यायालयामध्ये तसा दिवाणी दावा दाखल करता येतो. कारण मालकी हक्क आणि प्रत्यक्ष कब्जा याचा अंतिम न्याय निर्णय देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला असतो. आता जर समजा या चुकीच्या हद्द कायम मोजणीचा आधार घेऊन शेजारील शेतकरी तुमच्या जागेवर अतिक्रमण करत असेल तर दिवाणी न्यायालयामध्ये अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा एक दिवाणी दावा दाखल करून त्यामध्ये ऑर्डर 26 रूल 9 अंतर्गत कोर्ट कमिशन नेमून त्याच्याद्वारे मोजणी होण्याविषयी विनंती केली पाहिजे. न्यायालयामार्फत नियुक्त केलेला कमिशनर मोजणी करतो की ज्या मोजणीचा अहवाल न्यायालयामध्ये भक्कम पुरावा म्हणून मानला जातो आणि अशा प्रकारे मोजणी होऊन झालेले अतिक्रमण कोर्टातर्फे काढून दिले जाते. व्हिडिओचा मतितार्थ पाहिला तर हद्द कायम मोजणी चुकीची वाटल्यास रोजनाम्यावर अमान्यतेची नोंद करा. प्रत मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आतमध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अपील करा. टिप्पण आणि गुणाकार पत्रकाच्या आधारे पुनर्मोजणीची मागणी करा आणि महत्त्वाचे म्हणजे ताबा आणि अतिक्रमणाच्या वादासाठी दिवाणी न्यायालयामध्ये कोर्ट कमिशनरचा मार्ग वापरा. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला सरकारी हद्द कायम मोजणी आणि अपिलाबाबतची संपूर्ण माहिती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.